कशी बघते हा व्हिडिओ माझ्या ब्लॉग मधला सगळ्यात आवडता पॉइंट असणार आहे मित्रांनो, म्हणजे आवडता स्पॉट व्ह्यू. हे बघा खालच्या साईडला कसलं खतरनाक दिसतंय यार मित्रांनो. रायरेश्वर गड एक नंबर पॉइंट आहे. नक्की इथे एकदा व्हिजिट करा. आणि नाही व्हिजिटच करा, दुसरं काय करणार आता, पण आहे भारी आहे, एकदम भारी आहे. या व्हिजिट करा. गाड्या 4 व्हीलर 2 व्हीलर खाण्यापिण्याची फुल व्यवस्था आहे. हो टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट या. ठीक आहे बिंदास. हे बघा हे खाली. अरे बाप रे बाप. आता ह्या जे पायऱ्या आहेत ह्या पूर्ण लोखंडी पायऱ्या आहेत. देव धोक्यात घालतोय आता फक्त तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, नेहमीप्रमाणे आज आपण भटकत निघालो आहोत सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेल्या एका अशा गडाचा इतिहास जाणून घ्यायला, ज्या गडाला रायरेश्वर गड या नावाने ओळखलं जातं. पण मित्रांनो, नेमका हा रायरेश्वर गड आहे कुठं आणि या गडाचा इतिहास काय आहे, हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. तर मित्रांनो, रायरेश्वर गड हा पुण्यापासून 82 किलोमीटर, मुंबईपासून 230 किलोमीटर आणि भोर तालुक्यापासून हा फक्त 62 किलोमीटर अंतरावर आहे. जर मित्रांनो तुम्ही तुमच्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरवरती या गडाला व्हिजिट करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला गडाच्या पायथ्याशी पार्किंगची फ्री व्यवस्था आहे. तसेच गडाच्या पायथ्याशी आणि गडाच्या वरती तुम्हाला रेस्टॉरंट सुद्धा अवेलेबल आहे. तसेच मित्रांनो, प्रवासामध्ये तुम्हाला 1223 मीटर अंतरापर्यंत पसरलेली कात्रजची ही नवीन टनल लागते. कात्रजची ही नवीन टनल ऑस्ट्रेलियन इटालियन पद्धतीचा वापर करून बनवलेली आहे. तर मित्रांनो, टनलचा हा माझा प्रवास नवीनच होता आणि माझ्या या प्रवासामध्ये आज आपण निघालो आहोत भोर गावाकडे, जो माझा सोबत असलेला मित्र कुणालचं मूळ गाव आहे. तर आपण रात्रीचा मुक्काम तिथे करून परत आपला पुढे प्रवास सुरू करणार आहोत. हे नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपला भन्नाटच्या ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलेलो आहोत भोरगावमध्ये. मित्रांनो ऍक्च्युली पुण्यामध्ये निघायला थोडासा वेळ झाला आणि आता आम्ही जस्ट किती आहे, ऑलमोस्ट 8 किंवा 8:30 वाजले असतील किंवा 9 पण वाजले असतील. आता टाइम काही बघू शकत नाही. जस्ट आम्ही आता भोरगावमध्ये आलोय आणि इथं माझ्या मित्राचं गाव आहे कुणाल. आपण आता जस्ट त्याच्या घरी जाऊया आणि आजचा आपला मुक्काम जो आहे घरी असणार आहे.